नमस्कार दर्शकों, मैं हूं केतन बारिया और आप देख रहे हैं हम तो पूछेंगे। इस वक्त मैं मौजूद हूं भाईंदर के उत्तन परिसर में, जहां पर आप मेरे पीछे देख रहे हो एक बैनर लगा हुआ है और काले झंडे भी लगे हुए हैं। आपको बता दूं कि आज जो है पालघर में जो है देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों जो है वाढवण बंदर का जो है नींव रखे जाने वाली है और करोड़ रुपए की लागत से वो बंदर बनने वाला है। मगर उस बंदर से उत्तन के मच्छीमार के यहाँ के जो भूमिपुत्र है उनको जो है नुकसान पहुंचने वाला है, जिनके चलते आप मेरे पीछे देख सकते हो यहाँ पर काले झंडे लगाए, बैनर लगाए और उन्होंने यहाँ पर जो है उस बंदर के उद्घाटन का निषेध व्यक्त किया है और साथ ही साथ बताया कि उस बंदर बनने से जो है उनके रोज़मर्रा ज़िंदगी के जो उनको जीने का साधन है, या तो ये कह सकते हैं कि उनके फिशिंग के धंधे पर बहुत बड़ा और बहुत बुरा असर पड़ने वाला है, जिसके चलते आज जो है सारे भूमिपुत्र जो है और उनके नेता जो है लियो क्लासो और बर्नर्ड डिमिलो ये खुद रास्ते पे उतर गए और पूरी तैयारी के साथ में अपने देश के प्रधानमंत्री का निषेध व्यक्त करने पालघर के लिए रवाना हो रहे थे। तब जाके जो है उनको उत्तन पुलिस स्टेशन ने उनको पुलिस स्टेशन में बिठा दिया। आइए आपको दिखाते हैं कि इस पूरी घटना में लियो क्लासो को और बर्नर्ड डिमिलो का क्या कहना है और यहाँ पर किस तरीके का निषेध व्यक्त किया गया है, झंडे लेकर, काले झंडे दिखाकर, लहराकर, और क्या क्या घोषणा दी गई है आपको बताते हैं। विषय हा जगजाहीर आहे आणि जुना पुराणा पण आहे, पण त्याला आता केंद्र सरकारने अशा प्रकारे आग लावण्याचा प्रयत्न केला की जे कुप्रसिद्ध वाढवण नावाचं बंदर सरकारला बांधायचं आहे, त्याच्यासाठी आज भारताचे पंतप्रधान मोदी साहेब भूमिपूजनासाठी पालघर येथे येत आहेत। वास्तविक 1997 पासनं इवन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ह्यांनी सुद्धा ह्या वाढवण बंदराला मासेमारांच्या हिताला बाधा आणणारा प्रकल्प असल्यामुळे नको म्हणून त्याला विरोध केला होता आणि 97 पासून आपल्या राज्यातील सगळ्या मासेमार संघटना या प्रकल्पाला कठोर विरोध करत आहेत, पण सरकार ते काय जुमानत नाही। सरकारची भूमिका अशी आहे की सरकारला पैसा पाहिजे, पैसा याच्यासाठी पाहिजे की असे पुतळे बांधायचे 700 कोटी रुपयांचे आणि ते 4 महिन्यात पडायचे, पैसा कुठे गेला, अशा प्रकारे हे एक कूटनीती करणारं सरकार हल्ली राज्यामध्ये कारभारात आहे। तर ही गोष्ट लोकशाहीच्या विरोधात आहे, सामान्य कष्टकरी आणि विशेष करून मासेमारांना उद्ध्वस्त करणारे आहे। त्यामुळे जरी मोदी साहेब आले, मोदी साहेब इंटरनॅशनली त्यांची प्रतिमा त्यांनी काही निर्माण केली, तरी इथला गरीब माणूस, कष्टकरी माणूस जगला पाहिजे याचं त्यांना भान नाही। या गोष्टीचा आम्ही एक जगाला संदेश देण्यासाठी, लोकमानसामध्ये हा विचार मांडण्यासाठी आज मोदीजीच्या येण्याच्या कारणास्तव आंदोलन करत आहोत। अख्ख्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती आणि विशेष करून पालघर, ठाणे, वसई ह्या सागरी पट्ट्यामध्ये हे आंदोलन होत आहे। डिमिलो साहेब, नेमका या बंदराला विरोध का आणि याचा दुष्परिणाम आपल्या मासेमारी किंवा आपले जे भूमिपुत्र त्यांना काय होणार आहे? याचा विरोध अशासाठी आहे की बंदर जरी पालघर जिल्ह्यामध्ये होत असलं तरी मुंबई उपनगर, ग्रेटर मुंबई, ठाणे जिल्हा आणि पालघर या सर्व जिल्ह्यातील मासेमार हे त्या गुजरातच्या बाउंड्रीपर्यंत आपली मासेमारी करत असतात आणि तिथे चांगल्या प्रकारची मासली म्हणजे निर्यात करणारीची मासली जी असते, पापलेट, घोळ, दाडा, रावस अशी चांगल्या प्रतीची मासली त्याच भागामध्ये मिळते आणि त्या भागाला आमची मच्छीमार समाज त्याला गोल्डन बेल्ट असं त्याला बोललं जातं, कारण तिथे ते चांगल्या प्रकारचे मासले मिळतात आणि त्याच भागामध्ये हे बंदर येत असल्यामुळे 26 जहाज एका वेळी जरी खाली होत असली तरी पण शेकडो जहाज दिवसाला ये जा तिथून करणार आहेत। ये जा करत असताना आमच्या छोट्या छोट्या मच्छीमार बोटींना त्याचा फार मोठा त्रास होईल। तसेच
त्या पोर्टमध्ये ज्या बोटींना तिथे त्यांचा नंबर लागेपर्यंत थांबावं लागलं तर त्याला ते आमच्या जिथे मासेमारी करतो तिथे त्यांना अँकरिंग करून ठेवावं लागेल आणि तिथे अँकरिंग केलेल्या जहाजाजवळ आम्हाला मच्छीमाराला जाता येत नाही आणि तिथे जाता येत नसल्यामुळे आम्ही त्या जागेमध्ये मासेमारी करण्यापासून वंचित राहू आणि इतर ठिकाणी जरी समुद्र मोठा असला तर ती जिथे त्या ठिकाणी जी मासली मिळते ती इतर ठिकाणी कुठेच मिळत नाही, म्हणून मासेमारी व्यवसाय पूर्ण तिथे उद्ध्वस्त होणार आहे आमचा। म्हणून आमचा मुंबई आणि सर्व मच्छीमारांचा आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्याच्या त्याच्या किनाऱ्यावर प्रधानमंत्री मोदीजींचा काळे झेंडे दाखवून सगळे विरोध करणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा विरोध राहील। मोदीजी पालघरला आहेत, पण आपण इथे सागरी पोलीस स्टेशनला का करता? सागरी पोलीस स्टेशनमध्ये असं होतं की जिल्हा हे केल्यामुळे आम्हाला कालच हे सांगितलेलं होतं की बाबा अशा प्रकारचं आंदोलन करू नये। त्या निमित्ताने आम्हाला करांडे साहेब सागरी पोलीस स्टेशन उत्तन यांनी इथे बोलवलं की बाबा आपल्या भागात म्हणजे शांतता असावी आणि कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, त्यासाठी आम्हाला इथे बोलावण्यात आलं होतं। आज आमच्या मच्छीमार सहकारी संस्थेचे रजिस्ट्रार येणार आहेत पाची संस्थांना भेट देण्यासाठी, त्याच्यासाठी आम्ही तिथे जात आहोत। तरीसुद्धा आम्ही या समाजाने आमचा विरोध हा आहे तो सुरू ठेवलेला आहे। विरोध आहे आमचा विरोध आहे वालवण बंदर तिथे आहे, आम्हाला मच्छीमारासाठी ते त्रास आहे, मग आम्हाला त्याचं आनंद करायचं आहे, ते नाही पाहिजे आम्हाला वालवण बंदर। जर वाढवून तुमचा काय त्रास होणार? आम्हाला आमचे मासलीला त्रास होणार, आम्हाला मासली सुकवायला मासली बोटी धरायला आम्हाला नाही जमणार ते वालवण बंदर, आम्हाला ते नको आहे वालवण बंदर। मँगरेट कौलीकर काय बोलणार आहे तुम्ही आंदोलनाचा इथे? हे आम्हाला बंधारा नको आहे पाहिजे, आम्हाला आमचं पोट पाण्याचं आहे। जर बंधारा जर घातला इकडे जर आलं ते आमच्या बोटी आम्ही पोट कशासाठी भरू? आमचा मासलीचा व्यवसाय आहे, जर आमचं मासली नाही तर आम्हाला दुसरं कोणतंच काम नाही आहे, आम्ही कुठे जाणार? आम्हाला बंधारा नको आहे, आम्हाला हा बंधारा नको आहे, आम्हाला आमचं मासलीचा धंदा आहे ना, आम्हाला तोच आमची तीच रोटी आहे, आम्हाला बंधारा नको आहे। जर बंधारा आला तुम्हाला बंधारा आला तर आम्हाला बहुत जास्ती त्रास होणार, आमच्या बोटी जायला आम्हाला बंदरावरती मासली करायला। आज प्रधानमंत्री ते उद्घाटनासाठी आले, तुम्ही काय बोलणार? ते प्रधानमंत्री जे आले आज उद्घाटनासाठी पालघरमध्ये, तर तुम्ही काय बोलणार त्याच्याबद्दल? आम्हाला नकोच आहे तो बंधारा, आम्हाला बंधारा नकोच आहे, आम्हाला बंधाऱ्यामुळे आम्हाला जास्ती त्रास होणार आहे, म्हणून आम्हाला नको। आमचा व्यवसाय आमचा मासलीचा असा, आमची ती रोटी है। तो आपने देखा कि स्थानीय भूमि पत्रक किस तरीके के आक्रोश में आकर जो है इस बंदर के उद्घाटन का विरोध यहाँ पर कर रहे थे। मगर आपको बता दें, आपको दिखा देते हैं कि यहाँ के जो सागरी पुलिस स्टेशन के अधिकारी है उन्होंने जबरन उनके हाथ से जो है झंडे खींच लिए और उनका जो यहाँ पे विरोध प्रदर्शन चल रहा था वो कहीं ना कहीं उनको उन्होंने बंद करवाया। अब देखना है कि आगे जाके ये आंदोलन कितना भयानक स्वरूप लेता है और किस तरीके के आंदोलन या गांव करीब पूरे नीचे उतरते और किस तरह के मोदी का विरोध करते हैं, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। कैमरामैन अभिनय नायर के साथ केतन बारिया, उत्तन।